कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरच काही। आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के न्यूज कोकण। म्हसळ्यात बॉक्साइड वाहतूक करणारा ट्रेलर पलटी। पुण्यातील 5 पर्यटक थोडक्यात बचावले। ओव्हरलोड वाहतूक करण्यासाठी प्रत्येक ट्रेलर आणि डंपर मागे आरटीओला 5000 रुपये हप्ता। म्हसळा तालुक्यातील सकलप गावाच्या हद्दीत पुन्हा एकदा ओव्हरलोड बॉक्साइड वाहतूक करणारा ट्रेलर मुख्य रस्त्यावर पलटी होऊन अपघात झाल्याची घटना आज सकाळी 10च्या सुमारास घडली। या अपघातात पुण्यावरून श्रीवर्धन येथे फिरण्यासाठी आलेले 4 पर्यटक व एक लहान मुलगी थोडक्यासाठी बचावली आहे। श्रीवर्धन तालुक्यातील कारिवणे आणि मेघरा येथे मोठ्या प्रमाणात 2 माजी तालुका प्रमुख यांच्या आशीर्वादाने बॉक्साइडचे उत्खनन सुरू असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। मायनिंगच्या साइटवरून डंपर व ट्रेलरमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट वजनाचे बॉक्साइड ओव्हरलोड करून पाठवले जाते। या ओव्हरलोड वाहतुकीमुळे सकलप हद्दीत अनेक अपघात झाले असून काहींना तर आपले प्राण गमवावे लागले आहेत। श्रीवर्धन तालुक्यातील बॉक्साइडच्या बेकायदेशीर व्यवसायाकडे महसूल विभाग आर्थिक दुर्लक्ष करीत असून बॉक्साइडच्या ओव्हरलोड वाहतुकीसाठी श्रीवर्धन तालुक्यातील एक माजी सभापती ट्रान्सपोर्टच्या नावाखाली आरटीओला प्रत्येक गाडी मागे 5000 रुपये हप्ता पोच करत असल्याचा गंभीर आरोप मनसेचे माजी तालुका अध्यक्ष सौरभ गोरेगावकर यांनी केलाय। अपघाताच्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता आम्हाला असं समजण्यात आलेले आहे की श्रीवर्धनमधील एक माजी सभापती या ओव्हरलोड वाहतुकीचा प्रत्येकी एक ट्रक मागे 5000 रुपयाचा हप्ता आरटीओला पुरवत आहे। त्यामुळे आरटीओ या घटनेकडे वारंवार दुर्लक्ष करत आहे। त्याच्यामुळे माझी एक विनंती आहे की SP मॅडमना की या प्रकरणांची अपघातांची एक मोठी चौकशी करून या सर्वांवर योग्य ती कारवाई करून या स्थानिक जनतेला या संकटापासून दूर करावे। तालुक्यातील मेघरा आणि कारिवणे येथील बॉक्साइड वाहतूक मोठ्या प्रमाणात म्हसा तालुक्यातून होत आहे। त्या राष्ट्रीय महामार्गाला परवानगी 25 टन असताना पण म्हसा तालुक्यातील श्रीवर्धन रस्ता हा राज्य महामार्ग असताना तिथं 16 टनची परवानगी आहे। तरी पण या मार्गावर 16 टायर ते 12 टायर अवैध वाहतूक ओव्हरलोड वाहतूक चालू आहे। त्यामुळं अनेक वेळा या महामार्गावर ॲक्सिडेंट होतात। बाह्य वळण आणि वळणाच्या रस्त्याला भरपूर या लोकांचा त्रास आहे। तर आम्ही स्थानिक म्हणून एक विनंती करतो या सरकारला की आरटीओ आणि महसूल विभाग यांनी यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी आणि जी होणारी या लोकांची जी नुकसान आहे आणि जे टुरिस्ट लोकांवर जो काय परिणाम होतो ह्यांच्यावर आळा घालावा आणि सर्वांना ह्याच्या संकटातून दूर करावं अशी मी विनंती करतो।